खामगाव आगाराच्या बसकडून शिर्डी बसमध्ये एरंडोलकडे जात असताना खामगाव आगाराची बस होती. प्रवास करत असताना बस थांबवली नाही. जोरात आरडलो, वडिलांनी हात दिला तेव्हा बस थांबवली. मध्ये गेल्यावर अंधत्वाचं कार्ड दिलं, दिव्यांगाचं. सोबतच्याची सवलत मागत होते, सोबतच्याचा प्रूफ नाही म्हणे. सोबतच्याचं कार्ड दिलं तरी पण म्हणे ग्राह्य धरलं जात नाही. त्यांना म्हटलं 65% वरती दिव्यांगाला आता सोबतच्याला सवलत गरज लागत नाही म्हटलं कार्डाची, त्याच्यावरच द्यावं लागतं. नाही म्हणे. म्हटलं लेखी द्या मग, तरी पण नाही म्हणे. लंगडे लंगडे पांगडे कशाला फिरता म्हणे, काय गरज आहे तुम्हाला फिरायची. बच्चू कडू साहेबांना मी आता इथे निवेदन द्यायला आलो. साहेबांना निवेदन दिलं. बच्चू कडू साहेबांना कॉल केला. साहेब त्यांच्याशी थोडक्यात बोलले. विषय असा आहे, हा माझाच प्रश्न नाही, तमाम दिव्यांगांचा प्रश्न आहे हा. असं जर, आणि विषय हा आहे आगाराचा पण विषय आहे. महाराष्ट्र राज्याचे जेवढे जिल्हे असतील 36 जिल्हे, आगाराचा विषय असा आहे, या नालायकांमुळे असं होतंय. 20% नालायकांमुळे 80% चांगले चालक वाहक बदनाम होत आहे. हे कुठेतरी माझी मागणी एकच आहे, मला जसा त्रास होतोय तसा इतर दिव्यांगांना पण व्हायला नको. मला बाकी काही घेणं देणं नाही. मला यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, मला काही घेणं नाही. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास मी इथेच अन्नत्याग मरण उपोषणाला बसायला तयार आहे. धन्यवाद.